पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिरपूर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण। जबरदस्तीने लग्नासाठी दबाव व आत्महत्येच्या धमक्यांचा गंभीर आरोप। संदीप गिरासे प्रकरणात मोठा ट्विस्ट। 2 महिलांची शिरपूर पोलिसांमध्ये तक्रार। आदिवासी संघटना आक्रमक। आत्महत्येपूर्वी लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप। शिरपूर प्रकरणात नव्या तक्रारींनी खळबळ। शिरपूरमध्ये आत्महत्या प्रकरण तापले। 2 महिलांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्याबाहेर आदिवासी बांधवांची गर्दी। शिरपूर येथील संदीप गिरासे या तरुणाने व्हिडिओ व्हायरल करत तापी नदीत आत्महत्या केल्याच्या घटनेला आता वेगळंच वळण लागलंय। संदीप गिरासे या तरुणातर्फे 2 महिलांनी शिरपूर पोलिसांमध्ये जबरदस्ती लग्नासाठी त्रास दिला जात होता अशी तक्रार दिली आहे। जर सोबत लग्न केलं नाही तर आत्महत्या करण्याची धमकी तरुणानं संबंधित महिलांना दिल्याची माहिती या तक्रारीत दिल्यानं आदिवासी संघटना देखील आक्रमक झाल्याचं दिसून आलं असून आदिवासी बांधव देखील मोठ्या संख्येनं शिरपूर पोलीस ठाण्याबाहेर एकवटल्याचं दिसून आलंय। त्यामुळे आता संदीप गिरासे आत्महत्या प्रकरणानं नवी वळण घेतल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात पोलिसांनी दोन्ही बाजूंची योग्य तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। तर संदीप राजपूत 8 वाजता आला तर रात्री 9 तारखेला येऊन काही माही बोलत होता मला असं करायचंय, मला तसं करायचंय, मुलं बाळवाली मी सांगितलं त्याला तरी तो ऐकायला तयार नाही होता। म्हणे मी मरून जाणार, तुझ्यावर येणार, असं तसं बोलत होता। मला पूर्ण सांगितलं तरी तो ऐकायला तयारच नाही होता। माझ्यासोबत तुला फिजिकल व्हावं लागेल, हे व्हावं लागेल, प्रेम करायची कोशिश करत होता। हात पकडून घेतला होता त्याने मला। म्हणजे माझी काही इज्जत नाही का? तो म्हणायला लागला आदिवासी मध्ये काही राहत नाही म्हणे, सगळ्यांचं चालतं म्हणे, 2 सोबत पण करता, 3 सोबत पण करता म्हणे। म्हणजे आदिवासीची इज्जत राहत नाही का? फक्त त्यांचीच इज्जत आहे का? आमची इज्जत नाही आहे? बस माझं म्हणणं आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ना, गुन्हा दाखल केला म्हणून तर आत्महत्या केला। तो जर निर्दोष राहिला तर तो समोरासमोर येऊन बोलला असता। तो गुन्हेगार आहे, तो त्याच्या हिशोबाने स्वतःनेच सजा घेऊन घेतलेली आहे। पण उलटा गुन्हा आमच्यावरती दाखल करायचं मागणी करत आहे। हे पब्लिसिटी करणाऱ्यांना काहीतरी शिक द्यावी। उगाच मेटर कुठं करता येते, बदनाम करण्याच्या मागे लागले होते आणि पूर्ण करूनच दिलं। एवढी आदिवासी बांधवांना विनंती आहे, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे। आम्ही गुन्हेगार नाही, आम्ही कंटाळून गेलो होतो त्याच्याकडनं। तो लई टॉर्चर करायचा। आदिवासी असे राहतात, आदिवासी तसे राहतात, आदिवासींना सगळं चालतं म्हणून सांगतो, तर आदिवासींना समजून काय ठेवलेलं आहे? आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। नमस्कार, माझं नाव बेबीबाई कुटवाल पावरा। मी सामाजिक कार्यकर्ती, जिल्हा परिषद सदस्य देखील आहे। माझ्या काही 2 ते 3 दिवसाच्या या दरम्यानमध्ये माझ्या आदिवासी भगिनींवर जो काही संदीप राजपूत नावाचा नराधमाने त्यांच्यावर जो काही अत्याचार केलेला आहे त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे। 9 तारखेला तो रात्री 11 वाजेला आला। 11 वाजेला येऊन तो दोघा माझ्या भगिनींना टॉर्चर करायचा की माझ्याशी तू लग्न कर। तिचे 2 मुलं असून सुद्धा तो तिच्याशी लग्न करणार होता। तिने नकार दिला तर संदीप राजपूत हा तिला अशी धमकी दिली होती त्याने की तू जर माझ्याशी लग्न करणार नाही तर मी तापीमध्ये उडी मारेल आणि मी मरून जाईल, अशी त्याने धमकी दिलेली होती सर। तर त्या नराधमाला आणि त्यांचे जे काही आमचे आदिवासी महिलांबद्दल जे काही ते वार्ता पसरवत आहेत, जो का आमच्या आदिवासी महिलांवर अत्याचार झालेला आहे, तर त्याला आम्हाला कुठेतरी न्याय भेटावा। जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही सगळे आदिवासी बांधव नक्की आंदोलनाला इशारा देऊ, असं मी आपल्याला ग्वाही देते। आणि जे चांगले लोक त्या याच्या मॅरेटमध्ये जर पडतील, जसे तो एक काय संदीप राजपूत आणि त्यांचे राजपूत समाजाचे जे बांधव आहेत आणि इतर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत चांगले लोक, ते देखील त्याच्यामध्ये भाग घेतील आणि जर आम्हाला बदनाम करण्याची इशारा देतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।